ध्यानपूर्वक कसा जप करायचा. सगळ्यात महत्वाचं माताजी, आपलं मन आहे ना, ब्रजबिहारीपूर खूप सुंदर उदाहरण देतात. हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरावर काय होणार आहे, कितीतरी पक्षी उडत राहणार आहे, येत राहणार, जात राहणार आहे. त्या पक्ष्यांना या मंदिरामध्ये जागा नका करू देऊ. जागा करून दिली ते काय करतात, हे ठेवलं ना बघा इथं, बऱ्याच वेळा आहे नाही काय इथं पीओपी, इथं जर घरटं करून दिलं त्याला काय होईल, ते मंदिर घाण करेल. ते पक्षी आले की त्याला उडून लावा. तसं मनामध्ये विचार येत राहते, त्या मनाला धरून नका ठेवू, नाही तर ते मनामध्ये घाण करते. ते विचार नाही का, दिवसाचे 60,000 विचार करत येत राहते, निग्लेक्ट करीत राहा, सोडून द्या. आणि जेव्हा ते वरतीवर निघून जाते ना, समुद्राच्या लाटान आपले विचार कधी थांबणार नाहीत. आणि मग त्याबरोबर ध्यानपूर्वक जप करण्यासाठी काय, आपलं मन भटकत राहणार आहे. यासाठी चांगली टेक्निक आहे. हरे कृष्ण महामाचं स्टिकर समोर ठेवायचं, मोबाईलचा डबडा नाही का सायलेंट करून ठेवायचं. आणि जेव्हा तुम्ही सकाळी, सगळ्यात महत्वाचं ब्रह्ममुहूर्त उठून, कारण की रेंज सगळ्या बंद असतात, बाकीच्या रेंज झोपलेल्या असतात, मोबाईल आणि माणसं पण झोपलेल्या असतात, आपण एकमेव जागृत असतात. तर सकाळी जेव्हा रात्री, मी 4 गोष्टी सांगितल्या सकाळच्या क्लासमध्ये. 4P चांगला जप करण्यासाठी. एक पहिलं प्रिपरेशन, 2 लेवलचं प्रिपरेशन असलं पाहिजे. एक तर कमी खाल्लं पाहिजे किंवा कमी जेवलं पाहिजे. म्हणजे कमी जेवलं तर काय होईल, सकाळी उठायला सोपं जाईल. आणि हलकं जेवायचं, नाही तर संध्याकाळी भारी भारी आयटम खाल्ले तर सकाळी उठणं, आणि जरी उठले तर डुलक्या मारणार. तर हलकं जेवण असलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की त्या जपाबद्दल प्रिपरेशन असलं पाहिजे. मग हरिनामाचे टॉक ऐकणं, राधेश्याम प्रभू, अमुक लीला प्रभू, किंवा भागवतामधले काही श्लोक, किंवा हरिनाम जपावर बुक हे वाचून, हे याला प्रिपरेशन म्हणतात. तुमचं जसं तुम्हाला कुठं याला जायचं असेल तर तुम्ही काय करता, प्रिपरेशन करून ठेवतात. सेकंड पी आहे, जेव्हा तुम्ही चांगलं प्रिपरेशन केलं तर सेकंड पी आहे, सकाळी उठल्यानंतर जप करण्यासाठी पोझिशन म्हणजे काय, की ताट बसलं पाहिजे. जेव्हा तुम्ही असं बसतान, वाकडं तिकडं करतान, असं करतान, किंवा तर समजायचं तुमची गाडी, जसं मला बॅक पेनचा प्रॉब्लेम म्हणून मी टेकन देऊन बसतो, पण ते करीत असताना असं नाही की मी आता डुलक्याच मारतो, नाही. तर ते तुम्ही कोणाला खुर्चीचा आश्रय आहे, खुर्ची कधीच सॉफ्ट जागेवर बसायला. सॉफ्ट जागेवर बसले की साहजिक झोप लागते. कडक जागेवरच बसायचं. मी कधी कधी आसन पण नाही घेत, इथं थंड लागतं म्हणून घेतलं ते, नाहीतर ते होते. तर शक्यतो ताट बसायचं. असं बसलं ना तर तुमचा जप चांगला होतो. ताट म्हणजे ते पण खूप मायना असतो. आणि बाजूला डिस्ट्रॅक्ट होणाऱ्या वस्तूपासून लांब ठेवायच्या. जर मुलं असेल, मोबाईल असेल किंवा टीव्ही असेल, त्या गोष्टीपासून लांब राहायचं. नाही तर आपला जप चालतो, मग ह्या गेला तो गेला, किचन मध्ये काय चालू, कोण काय करतंय नाही. पहिली पी काय आहे, प्रिपरेशन. सेकंड आहे पोझिशन. तिसरं आहे प्रोनाउन्सिएशन, उच्चारण चांगलं करा. ते उच्चारण जेव्हा करताना हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण म्हणताना मन भटकत नाही, बराबर तुम्ही म्हणता. आपण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 नाही. ते जे म्हातारे लोकांचे दात पडले असतात ना, ते म्हणतात आले कुठनं आले 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 यम आले कुठनं आले यम आले. नाही तर अरे कसं म्हणलं, तर तेच उच्चारण असलं पाहिजे. त्याच्यानंतर काय असलं पाहिजे, तिसरं आहे, चौथी गोष्ट आहे प्रेयर्स, प्रार्थना करायची. कोणाला करता प्रार्थना, गुरुला, परम गुरु आणि राधा मोहन आणि हरिनाम प्रभूला, की भगवंता माझं हृदय खूप दूषित आहे, मी पतित आहे, दीन आहे, मी तुमचा जप करण्याचा प्रयत्न करतोय पण होत नाही, तुमची कृपा असेल तर मी ते करू शकेल. असं तळमळते जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात ना, त्या प्रार्थनेमुळे शक्ती भेटते आणि भगवंत तुमची तळमळ पाहून त्याच्यामध्ये तुम्हाला रुची प्रदान करतात. आणि ह्या 4 गोष्टी जेव्हा तुम्ही करता तर हळूहळू ध्यानपूर्वक जप होतंय. आणि हे वारंवार करावं लागणार माताजी, वर्षानुवर्ष करावं लागणार आहे. 4 गोष्टी कोणत्या, पहिली पी काय आहे, प्रिपरेशन. सेकंड पी आहे, थर्ड पी आहे आणि उच्चारण. चौथी पी आहे प्रार्थनापूर्वक जेव्हा करता तर तुमचा जप चांगला होईल. ठीक आहे. हरे कृष्ण.